ज्यावेळी माझा प्रास्ताविकात थोडा परिचय करून देत असताना अटल बिहारी वाजपेयींचा उल्लेख या ठिकाणी झाला। मला एक गोष्ट नमूद करायची आहे की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये 1947 पासून तर जवळपास 2000 सालापर्यंत आपल्या देशामध्ये कधी आपली जी खेडी आहेत, आपली जी गावं आहेत, त्यांना चांगला रस्ता करण्याचा कधी विचार झाला नव्हता। गावात प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं। गावातले मुलं पावसाळ्यामध्ये शाळेत जाऊ शकत नव्हते। गावामध्ये दूध, फळं, फुलं, भाजीपाला कुठल्याही प्रकारे रस्ता चांगला नसल्यामुळे बाहेर पाठवल्या जाऊ शकत नव्हता। गावं दुःखात होते। अशा वेळी अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं। मी त्यावेळी मुंबईमध्ये मंत्री होतो। 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट सारखे प्रोजेक्ट करण्याची मला संधी मिळाली। सुंदरलालजी पटवा ग्रामीण विकास मंत्री होते आणि पहिल्यांदा मी दिल्लीला प्रधानमंत्र्याच्या ऑफिसमध्ये गेलो। अटल बिहारी वाजपेयींनी मला बघितलं, माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला त्यांनी मराठीत म्हटलं, नितीन, आता तू महाराष्ट्रात खूप काम केलं, आता थोडं देशात काम कर। आणि मग ते हिंदीत बोलायला लागले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मी एक जबाबदारी देणार आहे की हिंदुस्थानमध्ये 6.5 लाख खेडी आहेत। त्या गावात जायला रोड नाहीये, त्याला जोडणारी योजना तू तयार कर। तुझ्या अध्यक्षतेखाली मी कमिटी अपॉइंट करतोय आणि हे काम तू रिलिजियसली कर, कर्तव्य बुद्धीने कर, कारण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये हे अतिशय आवश्यक असं काम आहे। अटल बिहारींनी माझ्यावर जबाबदारी दिली। माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली। त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, डेप्युटी गव्हर्नर होते, नाबार्डचे चेअरमन होते। माझं वय 36-37 वर्षाचं होतं आणि त्यामध्ये मला अतिशय आनंद आहे की पहिल्यांदा मी 3 महिने खूप परिश्रम केले, मेहनत केली आणि एक रिपोर्ट तयार केला। तो रिपोर्ट तयार केल्यानंतर मी तो वाजपेयी साहेबांना पोहोचवून दिला आणि ज्यावेळी मी त्यांना हा रिपोर्ट पोहोचवून दिला त्यावेळी मी त्यांना असं सांगितलं की मी याचं नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असं ठेवलेलं आहे। त्यानंतर जवळपास 15 दिवसानंतर लाल किल्ल्यावर डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी घोषणा केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या देशाला मिळाली। माझं भाग्य आहे की या देशातल्या 6.5 लाख गावापैकी आजपर्यंत 4.5 लाख पेक्षा जास्त गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात जर कोणी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे, याचा मला अभिमान आहे। आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचं जीवन बदलवणारी योजना बनवण्याचं सौभाग्य माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मला दिलं। मी ज्यावेळी माझा आता इंटरव्ह्यू अनेक बाहेरच्या विदेशी वाहिनी घेतात तेव्हा एक प्रश्न कॉमन असतो, ते मला विचारतात की तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगलं काम कोणतं केलं आहे? तर मी पहिल्यांदा उल्लेख करतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी हिंदुस्थानमधल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं कल्याण करणारी योजना होती, ही योजना बनवण्याचं सौभाग्य मला मिळालं, हे माझ्या आयुष्यातलं चांगलं काम आहे। दुसरं मी त्यांना सांगायचो की या देशामध्ये मी माझ्या लहानपणी ज्यावेळी रेल्वे स्टेशनवरून माझ्या घरून रेल्वे स्टेशनवर आईबरोबर बहिणीबरोबर जायचो तेव्हा सायकल रिक्षा होता, तुमच्याही गावात असेल त्या काळी। त्या रिक्षाला एक समोर पाटी होती, त्या पाटीवर मी बसायचो आणि आमच्या महाल भागातून जेव्हा थिएट पुतळ्यावर एक चढाव होता तो चढायचा त्यावेळी तो रिक्षेवाला त्याच्या अंगातून घाम निघायचा, बिचारा चढवू शकत नव्हता। मी पटकन रिक्षातून उडी मारायचो आणि तो मोठी मेहनत करत करत तो रिक्षा चढवायचा आणि मी स्टेशनवर यायचो। तेव्हापासून मला वाटायचं की किती मोठं शोषण आहे।
1.5 कोटी लोक ज्यांचं शोषण या देशात सुरू होतं आणि बंगालमध्ये आणि झारखंडमध्ये तर अशी प्रथा होती की रिक्षा सायकल रिक्षा नव्हता तर माणूस जसा बैलावर जू घेतात तसं रिक्षाचा जू आपल्या खांद्यावर घ्यायचा, 2 माणसं बसायचे आणि त्याला खिचण्याचं काम करायचं, एवढं अमानवीय प्रथा होती. मी 2014 मध्ये मंत्री झालो. सेक्रेटरीना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की प्रथा आपल्याला बंद करायची आहे. IIT वाल्यांना बोलावलं, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा त्याला मान्यता दिली आणि मला अतिशय आनंद आहे ही योजना मी जेव्हा तयार केली त्यानंतर आज हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 1.5 कोटी लोक जे हातठेला ठकलत होते, जे पाठीवर 1 क्विंटलचं बोरं घेऊन उचलायचे, जे माणसांना सायकल रिक्षामध्ये किंवा खांद्यावर घेऊन वाहण्याचं काम करायचे, ते सगळे लोक या मानवी शोषणातून मुक्त झाले आणि आज देशात कुठेही सायकल रिक्षा दिसत नाही, हात ठेला दिसत नाही. आज यात क्रांती झाली आणि या 1.5 कोटी लोकांपैकी 70% लोक हे मुस्लिम समाजातले आणि दलित समाजातले होते, जे आज सन्मानाने जगत आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम झालं असं मी सगळ्यांना सांगतो. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मी कोणावर टीका नाही करत, पण आपली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी जर बदलवायची असेल, गावं समृद्ध संपन्न करायची असेल आणि खऱ्या अर्थाने गावामध्ये शेतकऱ्याला, शेतमजुराला सन्मानाने जगावं असं वाटत असेल तर भारत सरकारची आणि राज्य सरकारची धोरणं कशी निश्चित होतात याच्यावर ते अवलंबून आहे. मी आपल्याला एकच विनंती करतो की 47 साली अनेक रस्ते, अनेक मोठे मोठे उद्योग पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये मांडली, सुरू केली. त्यांच्यासमोर रशियाचं मॉडेल होतं आणि या सगळ्या याच्यामध्ये गावाकडे दुर्लक्ष झालं. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की भारत हा गावात राहतो, पण आपल्या सगळ्यांचं दुर्भाग्य आहे की गावात चांगली शाळा नव्हती. शाळा असेल तर बिल्डिंग नव्हती, बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, बिल्डिंग आणि शिक्षक होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होती तर शिक्षण नव्हतं. गावामध्ये जायला रस्ता नव्हता, गावामध्ये प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी नव्हतं, गावामधल्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत नव्हती, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नव्हते. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू लोक गावं सोडायला लागली. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, पुणे, हैदराबाद, बंगलोर या शहराची लोकसंख्या 30-40% वाढली. झोपडपट्ट्या तयार झाल्या. लातूर, उस्मानाबाद, बीड या गावातले गरीबातले मुलं नोकऱ्या करण्याकरता शहराकडे गेले, अशी परिस्थिती निर्माण झाली. महात्मा गांधी म्हणत होते की 90% जनता ही ग्रामीण भारतात, महाराष्ट्रात ग्रामीण भारतात राहते, जी खऱ्या अर्थाने शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पण दुर्भाग्य असं होतं की ती मोठ्या मोठ्या शहरातल्या झोपडपट्टीत 30% जास्त लोक गेली, मायग्रेशन झालं. आणि म्हणून या सगळ्या धोरणामुळे आज गावाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, पण याला वेळ लागणार. तुम्ही आम्हाला का मत द्या हे मी तुम्हाला एवढा करता सांगतोय की आम्ही आमच्या या सरकारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली हे ठरवलं आहे की गावं समृद्ध झाली पाहिजे, संपन्न झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गावामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत मिळाली पाहिजे. पण हे जर करायचं असेल तर धोरण बदलवण्याची गरज आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचं मोठं काम केलं. ते नेहमी सांगायचे की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. सोयाबीनचा भाव ठरवणं भारताच्या हातामध्ये नाहीये. सोयाबीनचा भाव ठरवणं अर्जेंटिनाच्या हातात आहे. मक्याचा भाव ठरवणं अमेरिकेच्या हातात आहे. आपल्या देशामध्ये आपण कितीही तेल तयार, कधी शॉर्टेज आहे,
पण तेलाचा भाव मलेशिया ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे आणि शेतकऱ्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. आणि हे करण्याकरता भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक निर्णय घेतले आहेत. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो की ग्रामीण भागामध्ये गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्याचं जीवन जल, जमीन, जंगल आणि जानवर या 4 विषयाशी संबंधित आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याचा उपयोग करून शेतकऱ्यांची गरिबी कशी दूर करता येईल, यातला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आपल्या देशामध्ये कॉर्न सरप्लस, आपल्या देशामध्ये गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस, साखर यावर्षी ब्राझीलमध्ये कमी उत्पादन झालं त्यामुळे ब्राझीलच्या उत्पादनावर आपले भाव ठरतात. साखरेलाही बरोबर उसाला भाव वाढतो पण साखरेचा भाव वाढत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय घेतला की या देशातला शेतकरी अन्नदाता आहे, चांगली गोष्ट आहे, पण शेतकरी अन्नदाताच्या बरोबर आता ऊर्जादाता झाला पाहिजे. केवळ ऊर्जादाता वीज तयार नाही केली पाहिजे शेतकरी. आज तुमच्या तालुक्याला जेवढी वीज लागते तेवढी वीज तर माझ्या साखर कारखान्यात मी तयार करतो. म्हणजे शेतकरी हा ऊर्जा तयार करू शकतो, शेतकरी हा इंधन तयार करू शकतो. आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचा फॉसिल फ्युएल पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो. आम्ही ठरवलं हे आपण इम्पोर्ट करण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की आज आपण बायो फ्युएल अँड अल्टरनेटिव्ह फ्युएलची पॉलिसी आणली. आज पहिल्यांदा इथेनॉल आणलं. इथेनॉल काय आहे? इथेनॉल म्हणजे तुम्हाला माहिती आहे उसाच्या कारखान्यात अल्कोहोल तयार होतं, ते पोटात जातं, हे गाडीत जातं, एवढाच फरक आहे. आणि म्हणून आपण शुगर केन ज्यूस पासून इथेनॉल, बी हेवी मोलायसेस पासून इथेनॉल, सी मोलायसेस पासून इथेनॉल, मक्यापासून इथेनॉल. आता मक्याच्या इथेनॉलला आपण 3 रुपये रेट वाढवून दिला पर लिटर. आणि एवढंच नाही तर तांदूळापासून, गव्हापासून, बांबूपासून आणि बायोमास पासून म्हणजे तुराट्या, पराठ्या, ज्वारीची फळं आणि धानाच्या पिकामध्ये असणारं जे राईस स्ट्रॉ आहे, तणस, पलळी, त्याच्यापासून आपण इथेनॉल तयार केलं. म्हणजे शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यांच्या मनात संशय असेल ते माझ्याकडे नागपूरला या किंवा दिल्लीला या. माझ्याकडे टोयोटो कंपनीची इनोव्हा गाडी आहे. ही गाडी 100% इथेनॉलवर चालते. माझ्याच कारखान्यातलं इथेनॉल मी टाकतो. ती 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये लिटर. जर पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केली तर माझ्या इनोव्हा गाडीचा पेट्रोलचा रेट 25 रुपये लिटर येतो. 25 रुपये लिटर. आणि आता इंडियन ऑइलने माझ्या आग्रहाखातर 300 इथेनॉलचे पंप देशात टाकण्याकरता सुरुवात केली आहे. पण एवढं काही इनोव्हाची गाडी नाहीये, टोयोटोची गाडी नाहीये. आता मारुती सुझुकी आपल्या गाड्या फ्लेक्स इंजिनमध्ये सुरू करतात. अशाच बजाज कंपनीचे मालक राजीव बजाज 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे आले. ते म्हणाले, तुम्ही आमची जी गाडी लॉन्च करता ती हिट होते, आता तुम्ही इथेनॉलचे पंप सुरू करता. माझी इथेनॉलवर चालणारी बाईक आहे, स्कूटर आहे, ऑटो रिक्षा आहे आणि आज तर मला मी सीएनजी वर चालणारी पण स्कूटर मला लॉन्च करायची आहे. तुम्ही वेळ द्या. मला सांगताना आनंद होतोय की बजाज, टीव्हीएस, नंतर हिरो, होंडा या सगळ्या कंपनी आता 2 व्हीलर आणि 3 व्हीलर 100% इथेनॉलवर चालणाऱ्या येणार आहेत. मी शेतकऱ्याच्या मुलांना आवाहन करीत की आता गावामध्ये मोटरसायकल आणि स्कूटर घ्यायची असेल तर त्या डीलरला म्हणा इथेनॉलवरची गाडी आण, ती आम्ही विकत घेऊ. तुमच्या भागामध्ये जे पेट्रोल पंप आहे तिथे इथेनॉलचे पंप टाकू
आणि तुमच्या जिल्ह्यात झालेलं इथेनॉल त्या पंपामध्ये जाईल आणि 100% इथेनॉलवर तुमच्या गाड्या चालतील आणि शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्यावर थांबलो नाही आम्ही. शेतकरी केवळ इंधनदाता नाही, तर आता डांबर तयार केलं. पंजाब आणि हरियाणामध्ये मी इनिशिएटिव्ह घेतला. जे राईस स्ट्रॉ आहे, ज्याला आपण परळी म्हणतो, ती जी जाळायची, त्याच्याऐवजी आता डांबर तयार झालं. पानिपतमध्ये इंडियन ऑइलने एक प्लांट टाकलेला आहे. 1 लाख लिटर पर डे इथेनॉल तणसापासून, राईस स्ट्रॉ पासून, परळीपासून 150 टन बायोबिट्युमिन आणि 76,000 टन 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 वर्षापूर्वी मी आग्रह करून आपल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमातले फायटर जेट आणि हेलिकॉप्टर 100% इथेनॉलवर, बायो एव्हिएशन फ्युएलवर चालवले. स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला 100% बायो एव्हिएशन फ्युएल शेतकऱ्यांनी तयार केलेलं त्याच्यावर आणलं. एअर एशियाचं विमान आपण 100% हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएलवर आणलं. आता ते यशस्वी झालं आणि डॉव्हसच्या इकॉनॉमिक फोरममध्ये आता चर्चा झाली की पेट्रोलियम इंधन जे आहे, हवाई इंधन, त्याच्यामध्ये 5% बायो एव्हिएशन फ्युएल ऍड केलं पाहिजे. आणि आपण इथेनॉल पासून आता हे बायो एव्हिएशन फ्युएल तयार करण्याचं काम सुरू केलं. केवळ एवढंच नाही, ही प्लॅस्टिकची बॉटल आहे. माझ्याकडे आहे प्लॅस्टिक, मी ब्राझीलवरून आणलं इथे. आता इथेनॉल पासून बायो प्लॅस्टिक तयार व्हायला लागलं. आणि हे इथेनॉलचं बायो प्लॅस्टिकची बॉटल जर तुम्ही फेकली पाणी पिल्यानंतर मातीवर, तर 3 दिवसात त्याची माती होऊन जाते. ते बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे शेतकरी काय तयार करणार? शेतकरी इथेनॉल हवा इंधन तयार करणार, पेट्रोलचा डिझेलचा पर्याय. शेतकरी काय तयार करणार? शेतकरी डांबर तयार करणार. शेतकरी काय तयार करणार? हवाई इंधन तयार करणार. शेतकरी तयार करणार बायो प्लास्टिक तयार करणार. तुम्हाला ऐकायला माझ्यावर विश्वास बसवायला थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला माहिती आहे की मी फोकनाड मारणारा लीडर नाही आहे. मैं नेहमी सांगतो, मैं जो बोलूंगा वही करूंगा, जो करूंगा वही बोलूंगा, और जो बोलूंगा वो टंके की चोट पर करके दिखाऊंगा. मी तुम्हाला करून दाखवेन. हे झालंय सिद्ध. आणि हे जर झालं तर शेतकऱ्या संपन्न होतील. स्मार्ट विलेज नाही, स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे. मी पहिल्या स्मार्ट विलेजच्या कामाला सुरुवात केली आहे. 5 लाख रुपयामध्ये घर, आयुष्यभर वीज फुकट, 24 तास पाणी, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आणि 500 स्क्वेअर फूटचं घर केवळ 5 लाखामध्ये असं नवीन स्मार्ट खेडं तयार करायला घेतलं. हे कठीण आहे पण असंभव नाही. आणि माझा विश्वास आहे की जर शेतकरी हा इंधनदाता झाला, शेतकऱ्यांमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. मी आता संभाजीरावला सांगत होतो की मी तर आता शेती बघू शकत नाही, माझी पत्नी बघ. माझी शेती बघायला तुम्ही या. पहिले मी कापूस लावायचो, H4, H6, वरलक्ष्मी. त्या काळामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो. 2-2 लाखाचा कापूस व्हायचा. आणि मग जेव्हा हिशोब करायचो तर 2 लाखाचा कापूस आणि 1,80,000 रुपयाचा खर्च. इंडोसल्फान इतक्या बाटल्या, प्लॅनोफिक्सच्या एवढ्या शिश्या, ते पोषक, दुनियाभरच्या औषधं, त्या फवारण्या, तो SP बोलोचा एक पॉवर स्प्रेअर आणला होता. सगळे धंदे केले. मुनाफाच नाही मिळत. उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. मी 25,000 टन बायो फर्टिलायझर तयार करतो. आणि आता इंडियन ऑइलच्या फरीदाबादच्या लॅबोरेटरीने एक सिद्ध केलं आहे की त्याच्यामध्ये असं कल्चर ऍड केलं की त्याची व्हॅल्यू 3 पटीने वाढली. आणि माझ्याकडे एकरी 11 क्विंटल सोयाबीन झाला आणि एकरी 85 टन ऊस झाला. 10 एकरात ऊस होता.
आमचा विदर्भ म्हणजे तुमच्यासारखा नाही आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊसाच्या बाबतीत मेरिटमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा. अशोकराव सुखी आहे. आणि विदर्भ म्हणजे 100% 100 पैकी 20 पेक्षा कमी मार्क मिळालेल्या नापास विद्यार्थ्यांची शाळा. विदर्भात साखर कारखाना चालवणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं आहे. मी 10 वर्षापासून 30 कोटी रुपये दर वर्षाचे कमावतो. इथेनॉल पॉवरमध्ये पैसे कमवतो आणि बँकेचं कर्ज फेडतो. या विदर्भामध्ये 110 क्विंटल एकरी ऊस झाला. 9 शेतकऱ्यांना 5 ते 110 क्विंटल टन झाला. आज विदर्भातला शेतकरी भंडारा गोंदिया जिल्ह्यात, वर्धा जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात ऊसाचं उत्पादन करायला लागला. मी 5.5-6 लाखाचं कृषिंग केलं आणि आता त्याला गोडी लागली आहे. विदर्भात 22 कारखाने होते, पण आम्ही समाजवादी आहोत. 22च्या 22 दिवाळं पिटलं, एकही नाही टिकला. आणि मला दुर्बुद्धी झाली. भावना आणि व्यवहाराची सांगण न घालता आणि माझ्या गळ्यात लटकवलं. ह्या नाना पटोलेने एक कारखाना लटकवला. हे भाजपमध्ये होते. भंडारा गोंदिया जिल्ह्यात सगळे आमदार बोपचे साहेब तेही गेले पार्टी सोडून. सगळे माझ्या घरी आले. मला म्हणाले काही नाही, हे कराच लागते. म्हटलं का? तुझे कारखाना घ्यावा लागते तुम्हाला. भंडारा गोंदिया जिल्ह्यात फार कठीण आहे, बंद पडलेला कारखाना तुम्ही चालू करा. मी घेतला, चालू केला. घाटा सुरू आहे. मग वर्धेत कारखाना घेतला. पुन्हा असत रामदास तडस पासून सगळे आले. साहेब आपली पार्टी हे आवश्यक आहे. पुन्हा गळ्यात लागला. आता भावना गवळी आणि सगळे वाशिमवाले आले होते. माझ्या मुलाला कळलं का ते आले आहे. मला पहिले तुम्ही बाबा या भानगडीत नका पडू, आम्हाला पाहिजे तर भंगारात विकायची परवानगी द्या, हे नका करू. पण आम्ही त्या कारखानदारीला यशस्वी केलं आणि आज इथेनॉलमुळे कारखाना यशस्वी झाला. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये तांदूळ आहे आणि त्याच्यातला ब्रोकन राईस आहे. माझ्या मुलाने आता तुमच्या लातूर मधल्या एका कारखान्याला 10,000 टन राईस, ब्रोकन राईस त्याला सप्लाय केला. म्हणजे शेतकऱ्याचा ज्यावेळी तांदूळाचा उपयोग, मक्याचा उपयोग ऊसाचा इंधनाकरता होईल तर यांचे भाव वाढतील, पैसे 24 तासात मिळतील आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे. आज 2 लाख करोडची इथेनॉल इकॉनॉमी झाली. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी इलेक्ट्रिकच्या गाड्या आणल्या, इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या. मला लोक म्हणायचे रस्त्यात गाडी बंद झाली तर काय होईल. आता कोणी नाही विचारत प्रश्न. आता वेटिंग लिस्ट लागली आहे. 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जात आहेत. आमच्या सरकारमध्ये आम्ही स्वप्न पाहतोय. मोदीजींनी G20 मध्ये बायो फ्युएलची अलायन्स केली आहे. आमचा प्रयत्न आहे की या देशामध्ये 16 लाख कोटी रुपये वाचवून त्यातले 8 ते 10 लाख कोटी रुपये गरीब शेतकऱ्याच्या घरात गेले पाहिजे आणि गावं समृद्ध संपन्न झालं पाहिजे. हे धोरण आम्ही आणलं. आज आमचा शेतकरी, मी आधीपासून प्रयत्न सुरू केले आहे. संभाजीरावांना माझी विनंती आहे की 2 गोष्टी करा. 2 सांगणार आहेत त्यांना की हायड्रोजन हे भविष्यातलं फ्युएल आहे. आम्ही हायड्रोजन आणलं. पाण्यातून हायड्रोजन काढून माझ्याकडे दिल्लीला या. मला वाटतं संभाजीरावांनी गाडी बघितली. मर्सिडीज पेक्षाही चांगली आहे, एकदम कम्फर्टेबल. गाडीचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे जापानी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे भविष्य, फ्युचर. आणि ती हायड्रोजनवर चालते. हायड्रोजन 3 प्रकारचा आहे. जो पेट्रोलियम पासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन, जो कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन, आणि जो बायोमास पासून तुराट्या, पराठ्या, ज्वारीची फणं, राईस स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, कॉटन स्ट्रॉ आणि त्याचबरोबर कचरा. मी 2 कोटी लाख टन कचरा रोडमध्ये टाकला. दिल्लीमध्ये हायवे बांधले आणि त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्यातून ग्लास, मेटल, प्लास्टिक काढून रिसायकलिंग करायचं आणि ऑर्गॅनिक वेस्ट बायोडायजेस्टरमध्ये टाकून
हायड्रोजन मिथेन तयार करायचा आणि मिथेन पासून हायड्रोजन तयार करायचं. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. ते ट्रॅक्टर कंपनीवाले माझ्याकडे आले होते. मी सांगितलं की युरो 6 चे नॉर्म्स मी लावणार आहे. ते म्हणाले साहेब लावू नका, ट्रॅक्टरची किंमत 1 लाख रुपयांनी वाढेल. म्हणलं मान्य आहे, नाही लावत, पण माझी कंडिशन आहे. म्हणजे काय कंडिशन आहे? मी म्हणलं इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा. बायोमास पासून बायो सीएनजी त्याच्यावर चालणारा ट्रॅक्टर तयार करा. हायड्रोजनवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा. मी नाही आणत आहे. आणि त्यांनी मला आता विश्वास दिला की 1 वर्षाच्या आत आम्ही मार्केटमध्ये आणू. मी माझ्याकडे सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर, मी 1 लाख रुपये डिझेलवर खर्च करायचो, आता फक्त 50,000 रुपये खर्च येतो. 50,000 रुपये वाचले. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आम्ही ड्रोन आणला. 15,000 महिला बचत गटांना ड्रोन दिले, ड्रोन दिदी. आणि आता आम्ही शेतकऱ्यांकरता प्रत्येक गावात जसे मळणी यंत्र आहेत तसे ड्रोन येणार आहेत. आणि मी प्रयत्न करतोय की पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉलवर चालणारा ड्रोन येईल. आणि माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे, आपण सुफला युरिया मिश्र खत आणि युरिया वापरतो, आपण फेकतो. 75% वाया जातं, वेस्ट होतं. 25% फक्त पिकाला जातं. पण नॅनो युरिया आम्ही काढला. अमेरिकेमधला भारतीय तरुण वैज्ञानिक होता, मला भेटला, मोदींना भेटला. आम्ही त्याला हिंमत दिली, मी त्याच्या मागे लागलो. आणि आज आरसीएफ या ठिकाणी आता बायो फर्टिलायझर, नॅनो फर्टिलायझर तयार होतं. युरिया सुफला 200 ml ची बॉटल, 250 ml ची बॉटल आहे एका पोत्याच्या बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ड्रोन मधून युरिया सुफला मिश्र खत, ड्रोन मधून जर नॅनो युरिया फवारा केला तर 75% प्लांटला जातो आणि 25% फक्त वेस्ट होतो. जिथे तुम्ही एकरी 4 बॅग वापरायचे तिथे 2 बॉटलमध्ये काम होतं. ही टेक्नॉलॉजी सरकारने आणली. येणाऱ्या काळामध्ये अशा 100 टेक्नॉलॉजी आहेत, त्या मी तुम्हाला सांगू शकतो. या देशातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. सीड बीजामध्ये क्रांती झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नर्सऱ्या तयार झाल्या पाहिजे. नाशिकच्या सह्याद्री फार्मने स्पेनमधून द्राक्षाची जात आणली आणि चांगल्या कलमा तयार केल्या. त्यांच्याकडे 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात झाले. आम्ही नागपूरमध्ये आता संत्र्याच्या कलमा नवीन आधुनिक तयार करतो. आज सकाळी येताना मी त्या संत्रा माझ्या मित्राला खाऊ घातला. थोडा हा वेगळाच आहे, गोड आहे. मी म्हटलं हे बाहेरची कलम आहे, त्यात बांधून आज संत्रा तयार झालेला आहे. चांगल्या नर्सरी तयार झाला पाहिजे, चांगलं बीज मिळालं पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन झाले पाहिजे. याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता असेल तर पाणी आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि विशेषतः बनसोडे साहेबांना आणि निलंगेकरजींना माझी विनंती आहे, संभाजीरावांना, की मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, 9 डिलेट्स मिळाल्या. मी एवढा विद्वान नाही आहे. त्यातल्या 4 डॉक्टरेट कृषी विद्यापीठाच्या, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा ज्योतिबा कृषी विद्यापीठ राहुरी, नंतर आता परभणीची मिळाली आहे, जायचा घ्यायला मला. नांदेड रामानंद तीर्थची मिळाली, देशातल्या मिळाल्या. बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या पाटील साहेबांना मी पाठवलं तुमच्याकडे, त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सोपी आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. मी लोकांचा अनुभव तर नंतर सांगेन, माझा सांगतो. माझ्याकडे 3 विहिरी होत्या. मार्च एप्रिल मे मध्ये 1 तास पंप चालवायचा, 5-5 हॉर्स पॉवरचे पंप होते. मी माझ्या शेताच्या बाजूची नदी खोलीकरण केलं, नाला खोलीकरण केलं. आता माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहे. मोदीजींनी वेगळी योजना तयार केली, सगळ्यांकरता सोलर पंप आहे. आता माफी मागतो बनसोडे साहेबाची, सगळं ठीक आहे पण तुमच्या विजेचा काही भरोसा नाही. आम्ही सोलर पंप लावला
आता 8 ते 10 तास वीज आहे, 60 एकराचं इरिगेशन आहे, ड्रीप आहे, आणि माझ्याकडचं उत्पादन वाढलं, 2.5 पटीने उत्पादन वाढलं आणि शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती झाली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा ते अजिंठा धनगर समाजाचे 15,000 लोक मायग्रेट करायचे. त्यांचं मायग्रेशन बंद झालं. त्यांच्या विहिरी 8-8, 10-10 तास उन्हाळ्यात चालायला लागल्या, प्यायला पाणी मिळालं, शेतकरी समृद्ध झाला. या लातूर जिल्ह्यामध्ये जलसंवर्धनाकरता आपण जास्त प्रायोरिटी द्या. हे प्रकल्प घ्या, सरकारच्या योजनांमध्ये त्याचा फायदा घ्या. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा विदर्भाकरता 20,000 कोटी रुपये दिले, महाराष्ट्राकरता दिले. 50% जे प्रोजेक्ट अर्धवट पडले ती पूर्ण केली. आणि म्हणून आमच्या सरकारने जलसंवर्धन आणि सिंचनाला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंचनाचं प्रमाण हे 60% जास्त झालं पाहिजे, आणि हे जर झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, गाव समृद्ध संपन्न झाली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या नीतीने आम्ही सरकार चालवतो आहे. वेळ कमी आहे, 10 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, अजून बऱ्याच करायच्या आहेत. आणि ज्यामुळे आपल्या कामामुळे मतं मागता येत नाही तेव्हा विरोधक खोटा प्रचार करतात. ते सांगून आल्यात की भाजपचं सरकार आलं, 400 जागा आल्या तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलवणार आहे. खोटा प्रचार करतात. तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली होती. मी कायद्याचा पदवीधर आहे, आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की घटनेची मूलभूत तत्व कोणत्याही सरकारला कधीही बदलवता येणार नाही. सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. हे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. घटना 2 प्रकारात आहे. एक मूलभूत तत्व आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट. हे जे आपले मूलभूत तत्व जे आहेत हे कधीच बदलता येत नाही. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता हे लिहिलेले आहेत. ते बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली आहे की हे कधी बदलवता येत नाही. पण संविधानामध्ये जे दुसरा पार्ट आहे, ज्यात वेगवेगळे कलम आहेत, त्याच्यात दुरुस्त्या करता येतात. जर संविधानाला 80 वेळा तोडायचं पाप कोणी केलं असेल आणि इमर्जन्सीच्या काळात तर बाबासाहेबांच्या संविधानाची 80-83 कोणी केली असेल तर ती काँग्रेस पार्टीने केलेली आहे. 80 वेळा संविधान तोडलेलं आहे, आणि आमच्या विरुद्ध अपप्रचार करतात. आणि म्हणून या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जातीपातीच्या राजकारणाने कधी कोणाचं कल्याण नाही झालं. मी तर सरळ सांगतो, मी पण लोकसभेला बोलतो, माझ्याकडे लोक यायचे, मी म्हणायचो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. मला सगळ्या जातींनी मतं दिली, सर्व हिंदू धर्म मुसलमानांनी मतं दिली. हजारो मुसलमान माझ्या स्वागताला पदयात्रेत होती. कारण गरीब हा गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. मूलभूत मुद्दे आहे गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी. ज्या भावामध्ये हिंदूला पेट्रोल मिळतं त्याच भावामध्ये मुसलमानाला मिळतं. ज्या भावामध्ये गॅस सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. या देशातली महागाई, गरिबी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण करणारा आर्थिक नीती आणावी लागेल. उद्योग आणले पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे. जर इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत: वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि मला विश्वास आहे की रस्त्याची कामं कशी झाली. आज इथून सगळ्या ठिकाणून 3 तासात हैदराबाद, 2.5 तासात म्हणाले मला संभाजीराव. आज बदललं सगळं चित्र. वाह अभिनंदन तुमचं. तुमच्याकडेच नाही, देशात बदललं. मुंबई ते दिल्ली 48 तास लागायचे गाडीनी, आता पुढच्या जानेवारीपासून किती? 12 तास. मी तर काश्मीर ते कन्याकुमारी भाषणात बोलायचो. तुम्ही हिमाचल प्रदेशात मनालीला गेला असाल, मनालीवरून रोहतांग पासला वरती जायला
3.5 तास लागतात. आता आम्ही अटल टनेल बांधली आहे, 8 मिनिटात जातो. 3.5 तास कुठे, 8 मिनिटं. तिथून बाहेर आलो की लद्दाख लेहला जायला हिमालयाच्या मध्यभागी लद्दाख लेह पर्यंत 8 टनेल आणि मोठा रोड बांधणं सुरू आहे. तिथून लद्दाख लेहून आलो की झोजिला कारगिलच्या खाली आशियामधली 11.6 किलोमीटरची सगळ्यात मोठी टनेल 80% काम पूर्ण झालं, झोजिला टनेल. तिथून आली की झेडमोर टनेल पूर्ण झाली. श्रीनगरहून आलो की जम्मूच्या श्रीनगरच्या मध्ये 18 टनेल बांधल्यात, रोड बांधला. आणि कटराच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेसवे, अमृतसर दिल्ली, आणि दिल्लीला आल्यानंतर दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेनी सुरत, आणि सुरत वरून निघालो की मुंबईला यायची गरज नाहीये. हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, कन्याकुमारी, त्रिवेंद्रमला जायला. तर सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते कर्नूल, आणि कर्नूल ते पलीकडे हैदराबाद, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, कोचीन. त्यामुळे आता दिल्लीहून दक्षिणेत जायचं असेल तर मुंबईला किंवा पुण्याला यायची गरज नाही, कोल्हापूर आणि सोलापूरला जायची गरज नाही. दिल्ली ते कन्याकुमारी हे अंतर 320 किलोमीटर कमी झालं, आणि थ्रू आउट एक्सप्रेस हायवे ऍक्सिस कंट्रोलने तुम्हाला जाता येईल, असा देश बदलला. हा तुमचा हायवे जो आहे हा सोलापूरच्या जवळ उस्मानाबादच्या तिथून जाणार, आणि त्याला आपण लातूरवरून कनेक्टिव्हिटी देणार आहे. म्हणजे तुम्हाला दिल्लीला जायचं असेल का गेले का 14 तासात दिल्ली. आणि म्हणून हे एवढं चित्र जे बदललं त्याचं श्रेय आम्हाला नाही आहे, त्याचं श्रेय सुधाकररावांना नाही आहे, त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही शृंगारे यांना निवडून दिलं नसतं, मला निवडून दिलं नसतं, मोदींना निवडून दिलं नसतं, आणि आमचं सरकारच आणलं नसतं, ही कामं झाली असती का? तुम्ही चांगलं सरकार आणलं म्हणून कामं झाली, नाही तर होतच. ना जात पर ना बात पर, इंदिरा जी की बात पर मोहर लगेगी हाथ पर. गरीबी हटाओ, नेहरूजी म्हणे गरीबी हटाओ, इंदिराजी म्हणे गरीबी हटाओ, मग सोनिया गांधी, राजीव गांधी आले म्हणे गरीबी हटाओ, मग सोनिया गांधी आल्या गरीबी हटाओ, मग राहुल गांधी आले गरीबी हटाओ. कोणाची गरीबी हटली? म्हणून मी एकच गोष्ट सांगतो, गरीबी नाही हटली. खास लोकांना इंजिनिअरिंग कॉलेज, बाकीच्यांना मेडिकल कॉलेज, काही लोकांना बीएड डीएड कॉलेज, त्यांची गरीबी हटली. आणि काही लोकांना प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही. आणि तुमच्याकडे आले निलंग्यात की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हेच तुम्ही अनुभवलं. ही निवडणूक मोदी साहेबांचं, सुधाकररावचं, माझं भविष्य ठरवणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे की या ठिकाणी सुधाकरराव शृंगारे आमचे उमेदवार आहेत. या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक कामं झाली. अनेक वेळा संभाजीराव माझ्या मागे लागले, अनेक वेळा बनसोडे साहेब दिल्लीला आले, सुधाकरराव तर नियमित आले, आणि कधी कधी तर आमदार खासदार नसलेले आमचे वामनराव पण आले, अनेक लोक आली, गोविंदराव तेही पण आले. पण या सगळ्यांची मी नेहमी आलो की प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न केला, 100% कामं केली. तुम्ही काळजी करू नका, मी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बनसोडे साहेबांच्या, संभाजीरावच्या मागे आहे. मी संभाजीरावांची गॅरंटी देतो की तुमची रेल्वे लाईन बदल करण्याकरता मी स्वतः लक्ष घालून त्यातून मार्ग काढेन. जेवढे जेवढे कामं संभाजीराव आणतील दिल्लीत ते सगळे करून देईन, आणि सुधाकरराव निवडून आल्यानंतर जे कामं आणतील ती सगळे करून देईल याची गॅरंटी देण्याकरता तुमच्याकडे आलो आहे.
तुम्ही यावेळी जाती पातीचा विचार न करता आपल्या भविष्याचा विचार करून कमळाची बटन दाबून आदरणीय सुधाकरराव शृंगारे यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक राहिला टेंभुर्णीचा रस्ता बडा महत्वाचा आहे. मला माहिती होता तुम्ही मला हा प्रश्न विचारणार. फार उशीर झाला, तुम्हाला खूप त्रास झाला, पण मी टेंभुर्णीचा 4 लेन रस्ता मंजूर केलेला आहे. डीपीआर पूर्ण झालेला आहे. लँड ॲक्विजिशन करता 460 कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि सगळ्या ठिकाणी लँड आपण या रस्त्यामध्ये एकूण 83 किलोमीटर लांबी आहे. टेंभुर्णी, बार्शी, कुसुळुंब, एडशी, मुरुड, लातूर आणि यामध्ये पूर्ण 4 लेनचा आहे. 45 मीटरचं भूसंपादन आहे. या सगळ्यामध्ये 436 कोटी रुपये सँक्शन केलेले आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यात या रस्त्याचं 4 लेनचं काम सुरू होईल आणि शक्यतोवर तो सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचा मी प्रयत्न करीन असा विश्वास तुम्हाला देतो. बाकी जेवढे कामं संभाजीराव सांगतील, बनसोडे साहेब सांगतील, सुधाकरराव सांगतील, तेवढे सगळी कामं करून देईल. तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे. अरे खाने वाले थक जाएंगे पर खिलाने वाले नहीं थकेंगे. मी एक मंत्री आहे जो म्हणतो माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे. मी लाखो करोडो रुपयात बोलतो. एक मायचा लाल नाही आहे पत्रकार की मी बोललो ते काम नाही झालं त्यांनी हुडकून काढा आणि माझी ब्रेकिंग न्यूज लावाय. हिंदुस्थानमध्ये पैशाची कमी नाही आहे, काम करणाऱ्याची कमी आहे. मी सुधाकररावबद्दल एक गोष्ट नक्की सांगतो, एक टक्केवारी घेणारे नाही आहे. तर आजकाल फार बिमारी आहे. मी एवढे मोठे कामं आणतो तरी तिथले आमदार खासदार म्हणतात पहिले इकडे या, माझं काय ते पहिले बोला. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली, पण एकही ठेकेदाराला आपलं काम मंजूर करण्याकरता माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही. मी सुधाकरांना पहिल्यांदा सांगितलं पैसा कमवा. ते कमवतात, फार चांगले कॉन्ट्रॅक्टर आहे, दिल्लीतही कामं करतात. आता असं म्हटल्यामुळे त्यांना जास्त खर्चात नका टाकू. नाही तर गडकरी साहेबांनी सांगितलं का मालदार उमेदवार साहेब. मी त्यांना पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण राजकारण हे पैसा कमवण्याचा धंदा नाही आहे. पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. सेवा कारण, राष्ट्रकारण, समाजकारण, विकास कारण हे आमचं तत्व आहे. हम 2-4 रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे माहे म्हणणारे आम्ही आहोत. हा देश सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झाला पाहिजे. हा देश जगात विश्वगुरु झाला पाहिजे. हा देश गरिबी, भूकमरी, बेरोजगारीपासून मुक्त झाला पाहिजे. हा देश जगातली 3री आर्थिक व्यवस्था झाला पाहिजे. हा देश सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने प्रगती आणि विकासावर एक्सप्रेस हायवेच्या स्पीडने दौडला पाहिजे. हिंदू असो, मुसलमान असो, कोणती जात पात, पंथ, धर्म, भाषा न बघता सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या आधारावर हा देश मोठा करायचा आहे आणि ते करण्याचं धोरण आमचं आहे. म्हणून पुन्हा एकदा कमळाच्या फुलाची बटन दाबून शृंगारे साहेबांना रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.